नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण याच्यापूर्वीसुद्धा महा आय डी कशा पद्धतीनं काढायचा तो सविस्तर माहिती पाहिलेली होती, परंतु आता महा आय डी हा तुमच्या स्वतः मोबाईलवरून कशा पद्धतीनं काढायचा त्याची माहिती या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप संपूर्ण आपण पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्या पद्धतीने महा आय डी तुम्ही काढून घेऊ शकता। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। काय करायचं आहे, तुमचं जे काही गुगल क्रोम असेल, गुगल क्रोममध्ये जा आणि तुझ्या गुगल क्रोममध्ये मी जी काही तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंटमध्ये एक लिंक देत आहे, महासारथी आय डीची म्हणजेच महा फॅमिली आय डीची जी काही महा आय डीची हे लिंक तुम्हाला इथं तुमच्या ह्याच्यामध्ये ही जी काही लिंक दिलेली आहे जशाल तसं तुम्ही तुमच्या क्रोममध्ये टाका आणि त्याच्यामध्ये तुम्हाला नंतर सर्च मारायचं आहे। सर्च मारल्याबरोबर तुमच्यासमोर जी काय आहे ती maharashtra.maharashtra.gov.in ही महाराष्ट्र शासनाची जी काही अधिकृत वेबसाईट दिलेली आहे ती तुमच्यासमोर अशी ओपन होईल। असं समोर आल्याच्या बरोबर तुम्हाला इथं जी काही महा आय डी तयार करायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला इथं आधार नंबर टाकलेला आहे, टाका म्हटलेला आहे। तिथं आधार नंबर आपण टाकून घेणार आहोत। आधार नंबर तुमचा जो काय असेल तो पटकन इथं त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे न चुकता। आणि आधार नंबर टाकल्याच्या नंतर काही जणांचे मोठे कमेंट होत्या काही की व्हिडिओवर होती त्यासुद्धा की हा चेकबॉक्स जो आहे पाहू शकता की मी त्यावर क्लिक केलं, क्लिक होत नाही आहे। का होत नाही आहे? कारण की ही जी काही संपूर्ण इथं डिक्लेरेशन किंवा इथं तुमची संमती मागितलेली आहे हे जोपर्यंत तुम्ही ह्याला वर असं ढकलत नाहीत तोपर्यंत हा चेकबॉक्स क्लिक होणार नाही। इथं पाहू शकता की आता मी चेकबॉक्स क्लिक झाला आहे कारण की ही संपूर्ण माहिती वर आली त्याच्या पद्धतीने हे झालेलं आहे। त्यानंतर मग आता इथं OTP पाठवावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। OTP तुमचा जो काही आधारला नंबर इथे दिले बघा, आधारशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर पाठवलेला OTP इथं प्रविष्ट करा, तो आपल्याला इथं टाकायचा आहे। आता जो काही OTP आलेला होता तो OTP इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि सत्यापित करा याच्यावरती क्लिक करायचं आहे। सत्यापित क्लिक करावरती झालं की तुमचं पाहू शकता की आणखी तुम्हाला इथे एक डिक्लेरेशन मागितलं जाईल, त्याच्यामध्ये डेटा प्रवेश सहमती म्हणजे तुमचा डेटा वापरण्यासाठी संमती मागली जाईल, हे संपूर्ण तुम्ही वाचून घेऊ शकता। आणि इथं शेवटी जे काही चेकबॉक्स आहे त्यावरती क्लिक करा आणि स्वीकृती द्या आणि पुढे जा याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर जे काही तुम्ही कुणाचं काढताय त्यांचं संपूर्ण डेटा इथं आलं जाईल, नाव, जन्मतारीख, लिंग, मोबाईल नंबर तुम्हाला इथं आधार लिंक असलेला मोबाईल नंबर इथं प्रविष्ट करायचा आहे। मेल ID असेल तर टाका, नसेल तर काही गरज नाही। आणि खाली इथं कॅप्चा तुम्हाला टाकून तिथं ही करायचं आहे। आपण फक्त इथं मोबाईल नंबर आणि खाली इथं कॅप्चा हे दोनच गोष्टी तुम्हाला टाकायच्या आहेत आणि त्यानंतर सबमिट करायचे, ते आपण आता टाकून घेऊया। पाहू शकता की संपूर्ण आपण मोबाईल नंबर आणि हा कॅप्चा टाकून घेतल्यानंतर जतन करा आणि पुढे जा याच्यावरती क्लिक करायचं आहे। परत तुमच्या आधारवर लिंक असलेल्या मोबाईलवर एक OTP जाईल, तो OTP आपल्याला इथं टाकायचा आहे। जो काही OTP आलेला आहे परतचा तो OTP टाकायचा आहे आणि सत्यापित करा याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। सत्यापित क्लिक करावरती केल्यावर इथं पाहू शकता की इथं तुम्हाला संपूर्ण प्रोसेस दाखवली झाली। आता नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे, महा आय डी निर्मिती प्रक्रिया सुरू झाली आहे। म्हणजे तुम्हाला इथं कमीत कमी 24 तास लागू शकतात, लवकर बी होतं आणि वेळसुद्धा लागू शकतो। आणि त्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीनं डाउनलोड करायचा त्यावर आपण व्हिडिओ बनवलेला आहे, त्याच पद्धतीने तुम्ही मोबाईलवर सुद्धा त्याची डाउनलोड करून घेऊ शकता। अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती आपण मोबाईलवरती महा आय डी म्हणजेच तुमचा जो काही महासारथी आय डी म्हणा किंवा फॅमिली आय डी म्हणा कशा पद्धतीनं काढायचा ही सविस्तर माहिती स्टेप बाय स्टेप आपण पाहिलेली आहे। व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रपरिवारांना तुमच्या शेअर करा किंवा या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठं डाऊट किंवा तुम्ही हा व्हिडिओ पाहून जर तुमचा महा आय डी काढत असाल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काही अडचणी येत असतील तर या व्हिडिओमध्ये कमेंट नक्की करा, त्या कमेंटला नक्की उत्तर देण्याचा आणि त्याचं सोल्युशन सांगण्याचा प्रयत्न आपण नक्की करणार आहोत। चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।